प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. लॉकडाऊन आहे, घरी भाजी नाही, काही काळजी नको. फक्त एक वाटी मसूर डाळीपासून संपूर्ण कुटुंबासाठी अगदी पटकन बनणाऱ्या आणि चवीला तितकीच भारी अशी मसूर डाळीची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल छान गरम होतंय, तोपर्यंत आपण जी डाळ घेतलेली आहे ती धुवून घेऊयात. तर एका भांड्यामध्ये जी घेतलेली डाळ आहे ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. भाजी करण्यापूर्वी डाळ आधी धुवून थोडा वेळ ठेवली तर छान भाजी सुटसुटीत होते. त्या भाजीमध्ये जास्तीचं पाणी देखील राहत नाही. हे पहा, तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. तर अगदी ऐन टायमाला तुम्ही करू शकता. झटकीपट टाईम लावून जरी केलं तर 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. मोहरी तडतडली की त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घातलेलं आहे. यामुळे चव छान येते. लसणाच्या फोडणीमुळे विशिष्ट अशी चव येते. तुम्हाला नसेल आवडत, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. लसूण छान रंग बदलला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला खूपही असा करपूस भाजून घ्यायचा नाही आहे, तर थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कारण ह्या भाजीसाठी खूपही करपूस कांदा नको आहे आपल्याला. कांद्याचा कच्चेपणा जाईल इतपत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना नेहमी थोडं मीठ टाकावं, म्हणजे कांदा लवकर भाजतो. आणि हे मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते. तर कांद्याचा रंग हलकेवार बदलला की मग आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट होईपर्यंत. तर किती जणांसाठी भाजी बनवणार आहात त्यावर अवलंबून आहे कांदा टोमॅटोचं प्रमाण. तर 1 वाटी डाळीसाठी मी ते 2 बारीक चिरलेले कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. इथे आपला टोमॅटो देखील छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मी 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजे कोल्हापुरी मसाला घालते. कोल्हापुरी मसाला घातल्यामुळे बाकीचं काहीच घालण्याची गरज लागत नाही. याची चव छान होते. तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला घालू शकता. आता यामध्ये जी आपण धुवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे. तर आपण कांदा भाजताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ लागेल तसं चवीनुसारच घालायचं आहे. डाळ घातल्या लगेचच पाणी घालायचं नाही आहे, तर डाळ थोडी अशी परतून घ्यायची आहे. यामुळे डाळीला चव खूप छान लागते. डाळ अशी खूप गिर्र होत नाही, म्हणजे जास्त शिजत नाही प्रमाणाबाहेर. तर आपण इथे सुकी डाळ बनवतोय. तर सांगितल्याप्रमाणे मीठ चवीनुसार घालायचं आहे. मीठ घालून हे छान पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. ऐन टायमाला घरी कोण पाहुणे आले किंवा डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये अचानक भाजी नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट होती ही भाजी. तर जवळपास 1 वाटी डाळीसाठी 1.5 ते 2 वाटी पाणी घालायचं आहे. कधीकधी कोणती डाळ पटकन शिजते, कधी डाळ शिजायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता. पण जर सुकी डाळ बनवायची असेल तर त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. इथे थोडी कोथिंबीर घालते मी आणि छान मिक्स करायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये डाळ आपली शिजून छान तयार होते. आता ही डाळ आपण झाकून ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. जवळपास 3 मिनिट झालेले आहेत आणि डाळ आपली छान शिजलेली आहे. तर कोल्हापूर साईडला तरी पूर्वीपासून ही केली जाते. याला लाल डाळ कांदा म्हणतात. प्रवासामध्ये किंवा जेवणामध्ये खायला खूप छान लागतो हा. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट शिजलेली आहे. तर आहे ना अगदी सोपी रेसिपी. 1 वाटी मसूर डाळीची 5-6 लोकांना आरामात भाजी पुरते. मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. तर प्लीज एकदा या पद्धतीने मसूर डाळीचा डाळ कांदा नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. कारण ज्यावेळेस मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेन, नवीन रेसिपीज अपलोड करेन, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तर खायला छान, बनवायला सोपी मसूर डाळ तयार झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खूप छान लागते. अशाच एका नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.